बसले का? काय नाही, बसलो होतो जरा निवांत. तिकडे किती जण नेऊन बसवलेत? तिकडं हा, काय ले नाही, 4च जण आहेत हॉलमध्ये. 4 जण? अहो काय तुम्हाला पटत? सकाळीच 12 जणांना चहा पोहे, कोणाचं उपासन, कोणाचं. अहो एवढे नखरे असतात का? अगं मग त्याला काय होतंय, माणसं आहेत आपल्या दारात येतात, ते प्रेमाने मला दादा दादा म्हणतात, ते त्यांना जीव खाऊ घालायला लागतंय. अहो आपण उक्त घेतलं का साऱ्या गावाचं? अहो 1-2 ठीक आहे ना, पण अशा 10-10 12-12 नंबर, आता 10-12 बी झाले. अहो 20-20 25-25 कुठं गावातले लोक असतात का चहाला नाश्त्याला? आणि 4-5 तर फिक्स जेवायलाच येतं. हा हा, त्यांना कसं आहे माहिती का, घरातल्या गत वातावरण झालेलं इथं, लाजत नाही ते अजिबात. तुमचं झालं घरातल्या गत, तुम्हाला काय नुसतं बोलायचं आणि सांगायचं. इथं माझं चाललं ना जीव काम करू. आईला तुला ताप होतोय ना, म्हणूनच काय केले माहितीये का, मी 4 आतमध्ये बसल्यात, अजून 4-5 जण आली ना, 10 झाल्याशिवाय तुला सांगणारच नाही काय करायचं. हा, म्हणजे घरचं आपलं धुणं भांडे, घरचं काम आवरण, वरून तुमच्या येणाऱ्या माणसांना खाऊ पिऊ बी घाला. अहो मला तर काही पटाना तुमचं वागणं. अगं ते बी घरातलंच काम आहे आपलं. अहो तुम्हाला काय सरपंच केला उभं राहायचं का? झाले 3 वर्ष ते होत राडा चाललाय. चिम्या आला का खाऊ घाल, गोम्या आला का खाऊ घाल. अगं सरपंच केला 3 वर्ष झाले, अजून 2 वर्ष टाइम आहे. म्हणजे अजून 2 वर्ष हे सांभाळायचंय का? अगं असं कुठं म्हणलो मी. असं नाही म्हटले, मग कसं म्हटले? सगळं माझा जीव घ्यायचा. अगं जीव घ्यायचं काय त्याच्यात, हा उलट तुला आहे ना पुण्य लागल. हा अहो पण तुम्हाला काय भरोसा आहे? एवढं गावाला तुम्ही जीव घालतात, हे उद्या तुम्हालाच निवडून देते म्हणून. अगं निवडून द्यायसाठी कोण करत बसलंय हे? अगं ही सगळं माणूस की जिव्हाळा वर नेताना काय संग नेणार आहे का आपण? अशी असते का माणूस की? हा अशी रोज जेवायला खावायला काय तुम्हाला आहे का काही? काय अहो काय हाय कराय, काय हाय म्हणूनच एवढी माणसं आहेत. अगं यालाच म्हणतात प्रेम, जिव्हाळा, माणुसकी, आपुलकी, नाते संबंध, मैत्री, दोस्ती, जिगरी यारी. चुलीत घाला ते सगळं. अतिशय आईला एवढं सगळं संगत चुलीत घालायचं मग आणि त्याच्यावर चहा ठेवायचा का मग 10-12 जणांसाठी परत? अगं काय चाललंय तुझं? काय मी नाही करीत गाड्यात 10-12 जणांना चहा बी नाश्ता बी. कटाळले मी आता यांचं सगळ्यांचं करू. असं कटाळून चालत असतंय का? हा काय करायचं मग? करायचं नाही तर उपाशी ठेवायची का ती माणसं? अहो राहिले तर राहिले, आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचं म्हणजे? नाही अरे दारात आलेली माणसं आहे, दारात एखादा प्राणी आला तरी 2 घास खाऊन. अगं ते म्हणतात ना, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. अहो पण हे साधू संत नाही आहेत, हे फुकटे खाऊ आहेत. तुला का माझ्या जोडीदारांचा अपमान करायला लागले? काय चाललंय राव साहेब? काय नाही ती मग ती फुकट्या कोण? काय नाही ते मी? तुम्ही ना हो. अच्छा, अहो ते कोणतरी आहे ना फुकट काहीतरी मागत होतं हिला, त्याच्याबद्दल बोलत होतो आम्ही. असं असं. काय बसली काही त्याला बसायचं? अगं ते उठ तू. बाबूराव बसा. बाबूराव म्हणजे गावातला एकदम साधा सरळ सिंपल माणूस, आपल्याला लय आवडतो. हा मग तुमच्याकडेच असतात पडलेले दिवस रात्र. पडलेले काय? पडलेला म्हणतात कायला? बघितलं ना मनाला लागलं की नाही माणसाच्या? अहो कोणाच्या नाही मनाला लागत. आज बोललं तरी उद्या लापटवाणी येतात खायला. म्हणजे तू काय लापट म्हणते काय ए, त्यांना? राव साहेब, जाऊ का लगेच? अरे अरे नाही जा जाऊ. बाबूराव एवढं काय मनाला लावून अरे पण घ्यायचं? इतक्या दिवस तुम्ही बायको कधी बोलली नाही, आजच काय प्रॉब्लेम झाला? तुम्ही त्यांच्या मनाचा काय विचार करता? यांच्या काय मनाला लागायचंय? अजून 4 जण जेवायला येतील. अहो मग आले तर आले बाबूराव, आपलंच घरी म्हणून येता का नाही तुम्ही? माणूस की तुम्हाला माणूस की हा. म्हणून येता तुमच्याकडे. बघितलं का? काय आमच्याकडे यायला अहो तुम्हाला तुमच्याकडे यावं लागत. हा 4 टाइम खायला. काकू आज काळ्या मसाल्यातली भाजी करा बरं का, मला लय खाऊ वाटली. काय काका स्वयंपाक करणार आहे का? काकी तुला सांगायला करायला असं काय करते तू बी? घ्या. नाही का ती असं कांदा बिंदा भाजून? मग तू बाय आहे का? कोण आहे? तुला नाही येत स्वयंपाक करता? आली थोबड घेऊन इकडं. काका बघा कशी बोल लागली. अगे ती मस्करी करते तुझी. बघितलं का? अगं घर म्हणजे वटवृक्ष झालंय आपलं. अहो गावातले लोक ठीक आहे, ती नांदून आली तरी इकडे भाजी मागायला आली. अगं मग आपलं नाव कुठपर्यंत पसरलंय बघितलं का तू? हा? वहिनी तुम्हाला येतं म्हणून ते आले तुमच्याकडे. खरंय? बरं तू एकटीच आली तिकडे, सासरच्या लोकांना नाही घेऊन आली. नाही मानावरला सांगितलं यायला, ती यायला लागली संध्याकाळी. बरं आहे ना आता? काकीला सांगितलं स्वयंपाकाला का कर चांगला मग तो अंदाज. नवरा येणार आहे का? आताला काय चव नाही का? तुला नाही येत स्वयंपाक करता? जावयाला बी घेऊन आली, तू बी आली. अगं माझ्या हातचा खाऊन कटा आलाय मला, म्हणून तुझ्या हातचं खायला आले. एवढं चांगला स्वयंपाक करती, मग आता तुम्ही अख्या गावाला खायला प्यायला घालतात, मला घातात काय बिघडणार आहे तुमचं? नाही तसं तर आमचं काय बिघडत नाही. गावातल्या पुरी त्यांचे नवरे सारे आमच्याच जावई लेक झालेत. आता आमचं सोडून दिलं, आम्ही तुमचं सारं गाव सांभाळायला घेतलेलं आहे. काय झालं वहिनी माहिती का? ज्यावेळेस तुम्ही सासरा होता ना, तोपर्यंत तिला कोणी डोकं पाय देत नव्हतं. ते होतेच तसे. जाऊ द्या, पण तुमच्या नवऱ्याला इतकी माणूस की पहिला गावात दर्शनाला जर आला ना, 5-50 जणांना घेऊन यायचं मळ्यात. चला मळ्यात, चला मळ्यात आमच्या.
बघितलं का, गोडवा गोडवा. अगं गोड साखरेसारखं माणूस असलं की मुंग्या चिटकणार ना. हा लय बोळा माणूस लय बोळा. चिटकतात ना मुंग्या. आई तर फक्त म्हणायचं जेवायला या करणारी हायच मोकळी घरी. मग त्याला काय होतंय? अरे एवढ्या लोकांना तू जीव घालती म्हणजे तुझ्या हातात किती पुण्य साठला असेल. गाव जेवणच आहे आपल्या इथं रोज. नाही तर सरळ एक सोपं काम करायचं का, तुला लय त्रास जर होत असेल ना, 2 बाया ठेवू आपण कामाला सरळ. हा, स्वयंपाक बिपाक करू लागते. हा म्हणजे स्वयंपाकासाठी बाया ठेवायच्या. हा, काय तुम्ही म्हणजे त्यांना बी पगार वाटायचा. अगं मग आता तुला कटाळा येतोय म्हणलं काहीतरी करावं लागेलच ना. त्या बायाच्या हाताला चव पाहिजे ना. बाया हिच्या हाताखाली काम करणार, स्वयंपाक हीच करेल ना. हा मग काय करणार त्या हाताखाली. अगं काहीतरी धुनी भांडी करते आणि तुला हे दे म्हणलं की हे देते, ते दे म्हणलं की ते देते. मला तर लय शिना आला गाड्या तुमचा. तुझ्या आईला आता हे कशाने झालं असं? कशाने झालं म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ तेच तेच ते. लेशीन आलाय ना तुझ्या डोक्याला. एक काम करत जा, रोज संध्याकाळी झोपताना डोक्याला आहे ना खोबरेल तेल चोळीत जा, आहे की नाही? एकदम बरे. आहे का तुमच्याकडे चांगलं खोबरं आणून त्या घरी तेल पाडतो? अहो माणसं बंद करा घरी आणायचे. माझ्या डोक्याचा दाळ वाहून द्या. तुझ्या आईला आता शीन झालाय का जाळ झालाय? तू एकदाच सांग बर का. शीन होत असेल तर तेल लाव, जाळ होत असेल तर पाणी ओतून घे ना. हे बघा, डोक्यात जाळ होण्यापेक्षा ना तुम्हाला जेव घालायला परवडेल. हा ते परवडते बर का. काय तुम्ही मला ना रावच वाटा नाही आता तर. राहू ना म्हणजे मग कुठं जाणार आहे तू आता? जाते मी माझे निघून. कुठं कुठं म्हणजे बाहेर जाते कुठं. बरं चालतंय मग जा, बॅग बरं आतमध्ये तुझी. खरंच जाई ना मी. जा की मग आता काय करायचं मग त्याला. पण तुम्ही माणसं बंद नाही करणार घरी आणणार आहे. ही माणसं यायची काय बंद होणार नाही. तुला काय करायचं ते कर. मी आहे तोपर्यंत ही माणसं इथं येतच राहणार. म्हणजे मी तुम्हाला सोडलं तरी. हा मग आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांग, आतापर्यंत माझी जमीन जुमला धरून सगळी प्रॉपर्टी किती होती? 45 लाख. आता 3 वर्ष झालं मी अंदादान करायला लागलोय, आता त्याची दुप्पट झाली रे. अहो पण तुमचं सारं खरं झालं, तुमचं मस्त मन चांगलं आहे, पण हे लोकांचं नसतं तसं. अच्छा, लोकांचं काय आता वाईट आहे? माणसं काय करते बरं? अहो नाव ठेवी त्यात मग आम्हालाच. लोक काय करत्या, याच्या चहा प्याच्या खाऊ पिऊन निघून जातात. तुम्हाला माहितीये का ते कालची सखूबाई काल जेवण बिवून चांगली ताठून गेली इकडून आणि म्हणते बाई त्या मिठाचं नव्हतं भाजीत, भाकऱ्यानेच भाजल्याच नाही असं बोलली. म्हणजे लोक इथं खात्यात आणि गावात जाऊन आपलीच नालस्ती करतात. सखूबाईचं नाही दोष त्याच्यात. मग सखूबाईने थोडी डोक्यात सायको आहे. असं आहे का? हा. आणि मीठच नसले ती तरी काय काय कराय? करेल? अहो, तू मीठ टाकत जा बरं व्यवस्थित. म्हणजे माझ्या स्वयंपाकात चुकी काढता तुम्ही. मग तेच झालं ना आता. मीठ काका चांगला स्वयंपाक करतात त्या. आणि मग मीठ टाकलं असतं तर अजून चांगलं नसतं का झालं? अहो तीच काय अजून 4-2 बायांचं ऐकलंय मी. खात्यात पिते गावात आपल्याला नावं ठेवीत. असं आहे काय? बरं पती काय झालं तुझं? जाणार होती ना तू? म्हणजे तुम्हाला वाटतच मी जावा. आता मला कुठं वाटतंय, पण आता तू निघली म्हणल्यावर कशाला आडवं लागावं एखाद्याला? बरोबर चांगल्या कामाला बरोबर. हा चांगल्या कामाला तुम्ही बरं काड्या करायला येतात आमच्या घरात. म्हणजे हे काय काढाव? कशाच्या काड्या बाबूराव? अगं ह्यो भोळा बाबडा माणूस ह्याच्या मनात काहीतरी आहे का? तेच ना. बघ गरीब चेहऱ्याचा माणूस इथं येऊन बसलाय मागासपासून इथं आशेने. तेव्हा चहा आळस आला मला, चहा मानलो, चहा पाच तुम्ही. चहा आणायचा ना चहा. बघितलं तू किती निर्मळ मानाचा. त्याच्या मनात काय आहे का? मी काय म्हणतो, तू जर जाणार असली ना तर सांग तसं मला. काय 2 बाया बघून ठेवल्यात मी. अहो लय बाया मागे लागल्यात माझ्या. कामाला येऊ का इथं, कामाला राहू का? त्यांना सांगून टाकतो मी या म्हणून बरं का. म्हणजे तुम्हाला वाटतच मी जावा. जाते मी माझी पिशवी घेते आणि जातेच तुमच्याजवळ राहतच नाही. खरंच गेली काय? नाही जायचं काय बघू आता काय. बरं मी काय म्हणतो, आता बायको तर गेलीच आहे. हे बाई गेला लय भारी स्वयंपाक येतोय. एक दिवस मी यांच्या घरी जेवलो होतो. अरे अशी भारी भाजी बनवते ना. हा मग काय करायचं म्हणता? मग हिला ठेव ना मग हिला स्वयंपाकाला. कामाला हो हा कामाला. आमचे ते पण येणार आहेत आता. मग आम्ही इकडे चालले आता आईच्या घरी शेतामध्ये कामालाच. मग ये जायचं स्वयंपाक करायला. हा तसं मी ऐकलंय बरं का, यांच्या इकडे सगळे जिरायतीच आहे. हा बरोबर आहे, ये इकडेच मग याला आपल्याला. ठेवून घेऊ कामाला. हा एक तर झालं फिक्स आता. नाही काय रे, निघली होय तू? बरं चालतंय, जा व्यवस्थित जा. जाताना आहे ना खिडकीतनं हातबीत बाहेर काढू नको. नाश्ता पाणी कर वाटत काय जा. एवढी काळजी तर कळत एवढं तर मग कशाला पाठवायचं? कशाला पाठवत? आता मी काय म्हणलोय का जा म्हणून? रस्त्यावर काही नको व्हायला बुवा असं त्यांचं म्हणणं. हा हा, मग चालली तर जा आता मग. आई वडिलांच्या घरापर्यंत व्यवस्थित जा बुवा असं त्यांचं म्हणणं. हा 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 व्यवस्थित जाऊ का, पोचल्यावर फोन कर. अहो जाऊ का? आता चालली तर होती इथं, मलाच कळालं काय जाऊ का जाऊ का. मी काय जाऊ एक काय तुझी? हा तुमचं तर काही बी आपलं असतं. आता काय झालं? इथं कोणची लगेच हिला लगेच कामाला ठेवलं का स्वयंपाकाला? आहे काय हीच येणार आहे आता स्वयंपाकाला? अगं तुला काही लाज आहे का? ऐकलंय ना काय चाललं होतं तुमचं बोलणं, आणि तू का नवऱ्याला घेऊन इकडं आली माहेराला? तुला तिकडं नाही जमत का?
गावात आली तर आली वरून काय मग इकडे शोधायला लागली. अगं तू कशाला काळजी करत बसली आता इकडची, तू जाणार आहे ना, ही तर मोकार तारस करून घेत असते. बरं मी काय म्हणतो माहितीये का, आता ही आलेलीच आहे, हिला काळा मसाला लय करत असते. आज हिलाच काळ्या मसाल्यातली भाजी करायला लावू, हे एकदम फर्स्ट क्लास. नवरा मी म्हणलं पाहिजे कुठे शिकली. हो मी तर उभी आहे अजून. अगं मग कशाला उभी राहिली तू, जायचं होतं, हिला कळत नाही. जा चला आता बरं का. दादा ही बॅग. मी काही येणार नाही बरं का तुला सोडवायला. तू जातो त्यांच्या बरोबर? नाही अजिबात नाही. माणसं बसल्यात घरामध्ये, 4 माणसं बसल्यात, ही तर तुम्ही ही आली. म्हणजे समाजसेवा तुम्हाला महत्वाची, बायको महत्वाची नाही, ती नांदन जाईन राहीन त्याचं काहीच घेणं देणं नाही. अगं समाजसेवा हे लय मोठा शब्द आला. आपण दारात फक्त आलेल्या माणसाला जीव घालतो, ह्यात काय समाजसेवा आली? अहो, तुम्हाला जर त्रास झाला काही झालं ना तर समाज नाही येणार तुमच्याकडे, बायकोच थांबन. अगं काय बोलती तू, हा समाज येणार नाही, गावातली लोक येणार नाही. अगं मला नुसतं खर्चटू दे. इथं अख्खी लोक गोळा होत्या. मागल्या बारीने सांगतो बाबूराव, मला आहे ना फक्त थंडीत वाजत होती, ताप तर आला बी नव्हता. थंडीत वाजून आली तर मागलं 2 एकर वावर आहे का माणसांनी भरलं होतं. रात्र तुम्ही पळत आलता ना, मला रात्रीचा पावसा पाण्याचा पळत आलता. ते कायसाठी आले होते? अहो तुम्हाला वाटलं का तुमची काळजी म्हणून आले, त्यांना वाटलं तुम्हाला काही झालं तर त्यांच्या खाण्याचे वांदे. म्हणजे त्यांना काय घरी खायला भेटत नाही काय, हा उपाशी आहेत का ते? अगं लोक मला भेटायला आलती ना, काय म्हणली होती माहितीये का, अजून ताप आला नाही काय, ताप का येणार आहे, फक्त थंडीच वाजते, ताप उद्या येणार आहे. तर त्यांनी ताप यायच्या आधी डॉक्टरांची लाईन लावली होती, अशी लाईन. लाव त्यांना फुकटे लोक. रावसाहेब, ज्यावेळेस मी रात्री आलो पळत, जेव्हा घरात घुस गावाल्या, जेव्हा 2 गोदड्या काढल्या तशा तुझ्या अंगावर टाकल्या. आईला नुसतं असं उडायचं तू, खालीवर थंडीच तेवढी वाजत होती ना मला, थंडी लय वाजत होती बरं का. सरळ दावेनी बांधून ठेवायचं ना, नाही तर मला नाही ना, परत लोक गागल्याच ते याला बांधून कुठे चालवलं तो. बघितलं का किती काळजी आहे माणसाला. अगं 2 गोधड्या घेऊन आलतोय हो माणूस. आपण आलतं नाही, आपल्या घरातल्या काढून टाकल्या होत्या. अगं आपल्या घरातल्या काय त्याच्या घरातल्या काय. तो बायकोला उमजला का नवऱ्याला थंडी वाजून आली, मग कपडा टाकावा अंगावर, मोकळा झोपेला असा बाय गादी टाकली होती मी, गादी अंगावर आखी. काय बोलायचं खोटं, आम्ही आल्या डोळ्याने पाहिलं तर मोकळा असा उघडा. बरं जाऊ द्या, मी काय म्हणतोय, हे बोलण्याच्या नादात इथं जायचंच राहिलं. गाडी जाईल ना. गाडी हे घे, चल बॅग व्यवस्थित जा बरं का. आणि आहे ना काय पैसे लागतील का तुला प्रवासाला? हा म्हणजे जाऊच का? आता चालली म्हणल्यावर चांगल्या कामाला कोण आडवं लागेल बरं. जा व्यवस्थित जा बरं का. पैसे घे. राहू द्या पैसे, धरा ही बॅग. सांगा किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे? किती लोक आहेत तवा आतमध्ये? 4 बसले. काकी काळ्या मसाल्यातली भाजी येणार आहे. तू हाताला मेहंदी लावली करते मी. हिला आहे ना नाही मी दिला लावली. काही कसं बोलती, मस्करी करायची सवय तिला बरं का. थोडे रागाचे हातावरचे. रावसाहेब, मानलं होतं बायकोला, कर जाऊ दे, पण तुला इतकी माणूस की किती लोक तो त्या तेवढ्याचं जेवण खाऊन बनवती ती. आणि त्या टेन्शनमध्ये तो अशी भांडत होती आणि राग निघून चालली होती. पण तिनंच मनाने विचार केला परत का नवरा म्हणतो ते बरोबर आहे. कसं आहे माहितीये का, नवरा किती चांगला वागतोय समाजात, किती मोठं कार्य केलं तरी त्याला घरातून बायकोचा हातभार असतोयच. बायको शिवाय नवऱ्याचं पान सुद्धा हलू शकत नाही. ही खरीच गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही. आज मी एवढं माणुसकी करतोय, 4 मित्र 10 मित्र अख्खा समाज माझ्या सोबत आहे म्हणतोय, पण हिथं खरं कष्ट कोणाचं आहे? माझ्या बायकोचं आहे की नाही. हा तिचं पण आहे ना, काय मनात काही नसतं, पण थोडी वैतागली की करते अशी. बरं मी काय म्हणतात, ऐक, या पुढच्या 25 ना सरपंच पदाला उभा राहायचो. हा आम्ही काय पदाबिदासाठी करतोय का? तसं नाही म्हणत रे, मग तुला काय करायचं, फायदा करून तर घे. फायदा काय असं लोकांच्या मनात ते होईल. तुला बिनविरोध करून देतो वाटलं सर. बरं चला चहाचं बघू, लोक बसलेत हॉलमध्ये. चहा नाश्ता पाणी घ्या करून.